इथे मी 3 अंडी घेतलेली आहेत. हां. आपण पुडिंग बनवायचं आहे. 3 अंड्यासाठी 3 कप दूध पाहिजे. एका अंड्याला 1 कप दूध. ओके ओके बरं. मग आता 3 अंडी घेतल्यात म्हणजे आपण आता इथं 3 कप दूध घेऊ. हं. 3 अंड्यासाठी 3 कप दूध. त्यामध्ये जसं आपल्याला गोड आवडतं तसं साखर घ्यायची. मी एका अंड्याला दोन चमचे साखर घालते. बरं बरं. म्हणजे आता तू 6 चमचे साखर घालणार 3 अंड्यांसाठी. हा 6. ओके. हे वेगळी साखर आणि आपण कॅरमलाइज करताना पण ती साखर आपण वेगळी घेणार आहोत. ती भरपूर घालावी लागते साखर. आणि मी ह्याच्यामध्ये 2 थेंब इसेन्स घालणार आहे. व्हॅनिला इसेन्स घालणार आहे. हा जास्तीचं घालायचं नाही, नाहीतर कडूपणा येतो. पूर्ण साखर विरघळवून घ्यायची दुधामध्ये. मग आता साखर आम्ही पहिल्यांदा विरघळवून घेतो. 3 अंडी घेतलेत. 3 अंडी मी फोडून घेणार आणि त्याला फेटून घेणार. ओके. चांगलं फेटून घ्यायचं. हा चांगलं फेटून घ्यायचं. साखर वितळायचंच काम चालू आहे अजून. पूर्ण साखर वितळेपर्यंत हलवावं. विरघळवून घ्यायची पूर्ण साखर आणि अंड्यामध्ये पण ते दोन्ही मिक्स व्हायला पाहिजे. अच्छा. म्हणजे आता हे पुन्हा आपण जे फेटलेला अंडा आहे ते त्या दुधामध्ये आपण घालणार आहोत. हा आता हे करायचं ना साखरेचं कॅरम. आता साखरेचं अजून एक मेन आहे ते साखरेचं कॅरमल. त्याला किती चमचे साधारण साखर वापरायची आपण कॅरमलाइज करण्यासाठी? 7 चमचे लागतात. 7. म्हणजे ऑलरेडी आपण दुधामध्ये 6 चमचे घातलेत. हो. आणि कॅरमलाइजसाठी 7 चमचे. म्हणजे एकूण 13 चमचे आपण साखर ह्या रेसिपीसाठी वापरणार. हो. तर हे दोन्ही मिश्रण एकत्र करून आणि पुन्हा एकदा मिसळायचं. मिसळून घ्यायचं. हे दोन्ही मिश्रण दूध आणि अंड फेटलेलं ते दोन्ही मिश्रण मी मिसळून घेत आहे. ओके. वाव, छान कलर आहे, मस्त. आता मी इकडे कॅरेमेल करून घेणार आहे. यात आपण 7 चमचे साखर घालणार आहे. ही पसरून ठेवायची ना साखर? हो. पसरून घ्यायची जेणेकरून ती सगळीकडून कॅरमलाइज व्हावी. हा पदार्थ खरं भयंकर चांगला लागतो. आता ही साखर मी पूर्ण वितळून घेणार आहे. आणि बिना पाण्याचं साखर वितळून घ्यायची. हा, ब्राऊन कलरवर. हा, ते बघा मी दाखवते व्हिडिओमध्ये. अशा प्रमाणे तुम्ही वितळून घ्या साखर. पूर्ण खाली म्हणजे ठेवलेली नाहीये, अंतराळी ठेवून
साखर वितळून जेणेकरून ती घ्यायची. ब्राऊन कलर पूर्ण आला करपणार नाही. हा ब्राऊन कलर आला की ते सगळीकडं फिरवून घ्यायचं. पूर्ण साखरेचं पाणी व्हायला लागलं आहे. हळूहळू साखर करपू लागते आणि ब्राऊन कलर यायला चालू होतो. साखरेमध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे. असं साखर गॅसवर गरम करून घ्यायचं. वितळायला लागली. गॅस फार मोठा करायचा नाही, मध्यम गॅसवर करून घ्यायचं. बघा मी साखरेला पूर्ण वितळून घेतलेला आहे. ब्राऊन कलर आलेला आहे साखरेला. आता ही साखर आपण सगळीकडं कुकरच्या भांड्याला पसरून घ्यायचं. जास्तीचं करपून घ्यायचं नाही. असा ब्राऊन कलर यायला पाहिजे. म्हणजे पुडिंग खूप छान लागतं. आणि हे थंड झाल्यानंतर हे मिश्रण त्याच्यामध्ये ओतायचं. आता हे कॅरेमेल केलेलं ते थंड झालेलं आहे. आता हे मिश्रण आपण केलेलं दूध आणि अंडे फेटलेलं ते आपण ह्याच्यामध्ये ओतूया. हे थंड झाल्याशिवाय ओतायचंच नाही. हा हे म्हणजे आता तडकल्यासारखा आवाज येतो. हो. आपण गॅसवर मीडियम गॅस मीडियम गॅसवर 15-20 मिनिटं आपण हे झाकून ठेवू. कुकरमध्ये 1 ग्लास पाणी घालायचं ना. हो, म्हणजे ते स्टीम देण्यासाठी. 1 ग्लास पाणी. आता हे मिश्रणचं भांडं आपण कुकरमध्ये ठेवूया. मध्यम गॅस केलेला आहे आणि कुकरची शिट्टी आपण काढून घेऊया. कुकरची शिट्टी लावायची नाही. मी ह्याच्यावर प्लेट झाकत आहे. प्लेट झाकून त्याच्यावर थोडंसं ओझं काहीतरी ठेवायचं म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही. कधी कधी पेपर पण ठेवतो ना आपण. नाही, पेपर ठेवलं तर चालतं पण नाही मी ठेवत होते व्यवस्थित. आता हे किती मिनिट? हे आता आपण 15-20 मिनिटं ठेवायचं. जास्तीत जास्त 15 मिनिटं. मीडियम फ्लेम. 15 मिनिटांनी आता बघू. हां, तर तुम्ही इथं बघू शकताय
हे पूर्ण भांड्याला त्यांनी सोडलेलं आहे. याचाच अर्थ की आपलं जे काही पुडिंग आहे ते सुंदर बनलेलं आहे. हे बघा, हे पूर्णपणे भांड्याला हे सोडत आहे. याचाच अर्थ हे चांगलं झालेलं आहे.